आज नागपुर के माउंट रोड स्थित यस बैंक शाखा में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने एक बार फिर हिंसक प्रदर्शन किया। इस दौरान बैंक में जमकर तोड़फोड़ की गई और कर्मचारियों के साथ भी अभद्रता की गई। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार एमएनएस कार्यकर्ताओं ने बैंक स्टाफ से बहसबाजी के बाद एक कर्मचारी को थप्पड़ जड़ दिया, जिसके बाद स्थिति तनावपूर्ण हो गई। प्रदर्शनकारियों ने बैंक की संपत्ति को नुकसान पहुंचाया और अफरा तफरी का माहौल पैदा कर दिया। घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और हालात को नियंत्रण में लिया। अभी तक यह स्पष्ट नहीं हो पाया कि प्रदर्शन का मुख्य कारण क्या था, लेकिन माना जा रहा है कि यह किसी स्थानीय मुद्दे को लेकर किया गया विरोध प्रदर्शन था। पुलिस ने घटना की जांच शुरू कर दी है और सीसीटीवी फुटेज खंगाले जा रहे हैं। जो कॉलेज वाले लोक आहेत ते 5 लोक आता 15 दिवसापासून सर्व लोक नॉलेज आले पण नाही 5 लोक जे ज्यांना जास्त नॉलेज आहे असे 5 लोक नाही 5 लोक आपण बसू त्यांच्यासोबत त्यांना किती ते वेळपर्यंत आपण चर्चा करायची त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी रिसिव्ह परत करावी ट्राय केली बाकी 5 लोक जे तुमचे मोस्ट नॉलेजफुल लोक आहेत त्या लोकांना घ्या, आपण त्यांच्यासोबत बसू, आमचे सर्व्हिस कशन करू आपण आमचे सर्व्हिस पदाधिकारी मला एक गोष्ट सांगा आहे जागा आम्ही कर्मचारी तर नाही आहे ना, मोस्ट नॉलेजफुल कोण लोक असते जे सांगून राहिलं नॉलेज तर आहे सगळ्यांना। माझं काय म्हणणं सर्व महिलेचा जो वकील होता हा त्याचा कोर्ट नाहीये आणि हा पोलीस स्टेशन नाहीये, त्यावेळी तो डिसिप्लिनर बोलला तर तुम्ही कोर्टात पाहू तर त्याला सांगायचं पहिले का तू कोर्टात ये, जेव्हा कोर्टात केसील तेव्हा कोर्टात बोल, त्या वकिलासोबत आम्ही बोलणार नाही, तो नाही आणि तो बोर्डावर आहे का नाही तुम्हाला चर्चा त्या दिवशी काय बोलला चर्चा करून सोल्युशन काढायचं आहे पण तो माणूस त्या माणसाने त्या दिवशी काय खटकलं का जेव्हा कोर्टात केसील तेव्हा कोर्टात पो त्याने सांगायचं जेव्हा कोर्टात केसील तेव्हा आम्ही कोर्टात उतरू, तो मला फक्त बोलताना पाहिजे नाही तुम्ही जेव्हा बोलतील ना त्यांना तुम्ही आम्हाला बसू द्या, बोलणं तर चालू द्या ना, बोलण्यासाठी मला आमचे सर्व्हिस पदाधिकारी आहेत ते सर्वे राहतील, काही हरकत नाही, बोलणं तर चालू द्या ना। तुम्हाला विनंती वेळ घेऊन आलो आहे, तुम्हालाही कळवलं आहे, वेळ घेऊन आलो तुम्हालाही कळवलं आहे, सर्व नियमानुसार केलेलं आहे, आता चर्चा करू द्या ना त्यांच्यासोबत। तुम्हाला जो आम्ही आदेश दिलेला आहे ती आम्ही तुम्हाला संविधानिक आहे आंदोलन करायला बरोबर ना, आम्हाला अजून काय दाखवत घेतला का आम्ही नाही झाली तर मग समोरचा विषय होईल, आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार बरोबर, आमचा तो पार्ट नाही आहे, परंतु तुम्हाला हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे की 37(1)3 चे आदेश सुद्धा आहेत, 5 पेक्षा जास्त लोक जे आहेत शासकीय कार्यालयामध्ये, शासकीय कोणतं आहे, शासकीय कार्यालयामध्ये प्रायव्हेट सेक्टर मध्ये पब्लिक सेक्टर मध्ये काम करते